मावशी मावशी आलीस रे? आणि काय अजिंक्य कुठे? अगं ते हॅलो. हाय हाय इथंच आहे. काय बायको बरोबर फिरायला काय लाज वाटते बाई? त्यात काय लाजायचं तेव्हा? तुमच्या आजकालच्या पोरांचं काय सांगता येत नाही. अगं नाही, तुझ्यासाठी गोड आणायला गेलो होतो. कशाला रे आणायचं? काय होतं आणलं तर? आज एवढा गोड दिवस आहे, आपण सगळी एकत्र जेवायला बसणार आहे. मग गोड नको आहे? फक्त चपात्या करायच्या राहिल्यात, त्या बी केल्यास त्या मी, पण मला लाटायला येत नाही ना म्हणून. मला दोघांच्या जेवायला बोललेलं ना, तुझं काय रे मधीच? मी असल्याशिवाय कुठलंच काम होत नाही काय. मी मावशीला मदत करत होतो. नक्की मग तिला चालायस ना, नाहीतर काम वाढवून ठेवशील. तू बी आता तुझ्या नवऱ्यासारखं बोलायला लागल्यास वय. अगं मी खरंच मदत करत होतो, विचार मावशीला. अगं यो मदतीला आला म्हणून बरं झालं. मी एक काम करते, तवर पसारा आवरते. केवढा तो पसारा मांडून ठेवलाय. काय करणार बाई, दिवसभर एकटीला काय घरात करमत नाही. एकटीला नुसतं घर खायला वाटतं. विक्रमची आठवण आली की बसते आपले त्याचे फोटो बघत. अयो, ह्यो कवाचा फोटो आहे? अगं ही पोरं चौथीत होती ना, तवा काढलेला फोटो आहे. शीतल, तुझा नवरा ओळखू येते का तुला ह्याच्यातला? न ओळखाय काय झालं? एकच तर गावात वाढलोय आम्ही. राहुल्याला बघ की, कसला बारीक होता ना. एकदम मी फिट होतो, म्हणजे आता पण फिटच आहे मी. गप बसून बसून लोजा झालाय नुसता. हा फोटो काढताना काय गंमत झाली ते आठवते का रे पोरांनो? नाही आठवत. 15 ऑगस्टला आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम होता. तवा विक्रमला आर्मीचा ड्रेस आणला होता आणि त्याचा फोटो बी काढायचं ठरलो. पण तवा या दोघांकडे तसा ड्रेसच नव्हता. मग दुसऱ्या दिवशी दोघांना ड्रेस आणला आणि मग त्यानंतर ह्यांनी जाऊन फोटो काढला. तुमच्याकडे बी असा फोटो आहे व्हय? हाय की. मग दाखवला का नाही कधी? अगं ते पेटीत ठेवलाय. आपण ना या फोटोची एक मोठी फ्रेम करू आणि लावू. फोटो म्हणजे नुसते फोटो नसतात, तर त्या आपल्या आठवणी असतात. कोणी काढलेला यो? शेखरच्या वडिलांना. तेव्हा फक्त त्यांच्याकडेच कॅमेरा होता बर का. तेव्हा नव्हतं आताच्या तुमच्या मोबाईल सारखं. शीतल, अगं आमच्या लहानपणीच्या आठवणी बघतेस तू, आणि तुमच्या लग्नाच्या आठवणी कधी दाखवणार आम्हाला? म्हणजे अगं त्या शेखऱ्याला फोन कर, तुमच्या लग्नाचा अल्बम कधी भेटायचा? किती दिवस अजून वाट बघायची? तू लावते नंतर. आधी मावशीला स्वयंपाकात मदत करते. अगे नाही, राहू दे, सगळं झाले. आता फक्त चपात्याच लाटायच्या राहिल्यात. तुमचं तुमचं चालू द्या, मी तर चपात्या लाटून घेते. हा, अरे कसलं दिसतंय बघ की. शीतल, अगं कर की शेखऱ्याला फोन. थांब र, तेच करते. आत तर बघतीस त्याला. आईच्या गावात. हॅलो, बोला की मिसेस फौजी. अल्बम कधी देतोस? तू सांग कधी देऊ? आत्ता. आत्ता कसं? थांब की जरा, एकदम क्वालिटी बनवतो मग देतो की. वय मग एक काम करते, मी येऊन तुझा कॅमेराच घेऊन जाते. ए नको 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 नको, मी तुला 2 दिवसात देतो अल्बम, पण तू येऊ नको बाई. आणि जर का नाही आणून दिलास ना, तर लक्षात ठेव, तर मग तू आहेस आणि मी आहे. हा. ए पोरांनो, चला रे. आलो. मिठाई राहिली बाबा. काय फौजी, जेव्हा येत आहे ना, कुठं हरवलाय?
शिकले आमच्या तिघांचं ना एकमेकांशिवाय अजिबात पण हलायचं नाही बघ. आमच्या शाळेला दळवीबाई म्हणायच्या, जिकडं जाईल तिकडं त्रिकुट असतेच. आता तिघं पण 3 टोकाला जाणार. आजला काही इतक्या पण जेवायला पाहिजे होता. लय मज्जा आली असती हा. वय इकेसारखं मित्र मिळालं ना नशीबच लागतं बशीतले. मित्र नाही देऊ भावाचा आहे आपला. अरे चला की. हा आलो चला. मला भुका लागलेत लय बाप. चल अरे मी नंतर जेवले असते की, तुम्हाला वाढलं असत. तुम्ही जेवा. नाही मावशी, तू बी आमच्याबरोबर जेवायचं आहे का नाही? हा वय बरोबर आहे मावशी. बरं बाबा बसते. सिद्धी तुला सांगतो, आम्ही शाळेत होतो का नाही इकेशिवाय एक दिवस बी डबा खात नव्हतं माहितीये का? तो आला ना की आपण परत जेवायचा बेत करू, मग सगळी एकत्र जेऊया. अगं बसू की, पण परत ह्याला सुट्टी मिळाली पाहिजे ना. ही शिवण पाणी सारखं होणार आहे. ह्यो आला त्यो गेला, त्यो आला की यो गेला. आज बघ ना, विक्रमची जागा रिकामीच. आपण आज 4 जण जेवायला बसलो. आज तो असता तो पंगतच बसली असती. होय. पण खरं सांगू, आज मला लय भारी वाटतंय बघ. आज तुमच्यामुळे मी 2 घास ना आनंदाने खाणार आहे. जेव्हापासून विक्रम गेलाय ना तेव्हापासून माझं काही जेवणात मनच लागत नाही बघ. आज तर मग 2 घास जास्तच खायचंच तू. का हे धर. खाते बाबा. तुझ्या दोस्ताला नको सांगू, उगाचच काळजी करत बसायचा. 100 वर्ष आयुष्य बघ, त्याचाच फोन दिसतोय. अरे थांब मावशी, मी बघतो, बस तू. हाँ हेलो, मैं मराठा लाइट इन्फेंट्री कुपवाड़ा के यूनिट 5 से बोल रहा हूँ। क्या मेरी बात सिपाही विक्रम राउत के घर वालों से हो रही है? हाँ। आपका नाम? सिपाही अजिंक्य शिंदे, यूनिट 11, उसका दोस्त। माफ करना, बड़ी अफसोस के साथ मुझे आपको बताना पड़ रहा है कि कल रात कुपवाड़ा के एक ऑपरेशन में सिपाही विक्रम राउत शहीद हुए। आगे की कार्रवाई के लिए मैं आपको फिर से कॉल करूंगा। तब तक ये संदेश आप उनके माताजी तक पहुंचा देना। जी जय हिंद। जय हिंद।